मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः ते आहेत। नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे। नरेंद्र पाटील जे की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एक खदखद व्यक्त केली आणि पद देखील सोडण्याचे संकेत दिलेले आहेत की एमडी आमचं ऐकत नाही, मनमानी कारभार करतात। त्यामुळे मराठा समाजाचा रोष निर्माण होतो। नाही, त्यांनी राजीनामा द्यायला नाही पाहिजे, पण आता ते कशामुळे द्यायलेत हे पण मला माहीत नाही। त्यांनी चर्चा करावं। मला वाटतं ते काल येणार होते अंतरवालीला नरेंद्र पाटील साहेब, परंतु का आले नाहीत हे पण मला माहीत नाही आहे। पण त्यांनी अण्णासाहेबांचा शेवटी वारसा चालवायचा आहे। सरकार जरी कामं करत नसलं, काही करत नसलं, आम्ही आहेत ना सोबत। त्यांनी सरकारचं ऐकून त्या काळात जरी समाजाला विरोध केला, आम्हाला पण विरोध केला, परंतु शेवटी समाजाचं मन हे मोठं असतं कधी पण। आणि एखादा माणूस आपल्या समाजाचा संकटात आला किंवा आणला सरकारनं, तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे। आम्ही नरेंद्र पाटलाच्या सोबत आहोत ना, कॅबिनेट मंत्री आहेत ते सुद्धा, त्यांच्याकडे लहान पद नाही आहे। समाजाचं नुकसान जर सरकार करत असलं तर तुम्ही येऊन सांगा। काल तुम्ही येणार होते, नाही आले, तुम्ही येऊन सांगा, आपण 100% त्याच्यावरती तोडगा काढू, पण राजीनामा नाही द्यायला पाहिजे या मताचे आम्ही आहेत। पण ते म्हणतात की हे पद आता केवळ शोभेची वस्तू राहिलेली आहे, त्यामुळे हे पद वापरून करायचं काय आता? कारण एमडी विश्वासातच घेत नाही, अध्यक्षालाच विश्वासात घेत नाही। ठीक आहे ना, आपण त्याच्यावरती चर्चा करूयात ना, काय म्हणणं आहे काय नाही। आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी की समाज म्हणून आम्ही तुम्हाला कधीच उघडं पडू देणार नाही नरेंद्र पाटलांना। शेवटी पण त्यांनी काल जे येऊन ते काय खदखद व्यक्त करणार होते ते येऊ शकले नाहीत। आहे मी आज तुळजापूरला आहे, रात्री मुक्कामीच आहे तुळजापूरला। त्यांनी येऊन सांगावं, आपण 100% तोडगा काढू, परंतु अण्णासाहेबाचा वारसा चालवायचा आहे, महामंडळ चालवायचं आहे, मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण पण करायचं आहे। त्यांनी राजीनामा देऊ नये हे प्रामाणिक मत आहे माझं। शेवटी आता निर्णय त्यांचा आहे, परंतु जे माझं म्हणणं सत्य आहे ते सत्य आहे। सरकार असेच मराठ्यांचे माणसं एक एक अडचणीत आणणार आहेत। मराठ्यांनी हे समजून घेणं लय गरजेचं। कसे मला अडचणीत आणणार, उद्या अभ्यासकात काही समन्वयकात फूट पाडणार, पुन्हा त्यांना पण अडचणीत आणणार। समन्वयकांना अभ्यासकाला सुद्धा हे सरकार त्यांचा एकदा फायदा झाला की ते फूट पाडणार आणि वापरून सोडून देणार। जसं की ते दरेकर हमेशा करतो, ह्याला धरींजवळ त्याला धरींजवळ फूट पाडील समाजात, त्याचा तो छंद आहे नाशकापणाचा। तसंच नरेंद्र पाटलांचा वापर केला, त्यांना संपून टाकतील। असेच मराठ्यांचे अभ्यासक सरकार संपून टाकील, समन्वयकाला संपून टाकील, संघटनेला संपून टाकील। आत्ताच मला माहिती मिळाली बीडमध्ये की अण्णासाहेब जावळे पाटलांचं महामंडळ देण्याचा शब्दसुद्धा विजयकुमार घाडगे जे मेहुणे आहेत अण्णासाहेब जावळे पाटलांचे, त्यांचाही मुलगा आत्ता होता। फसवलंच ना, तशीच प्रक्रिया एक एक संपलं जाईल। मराठ्यांनी हुशार व्हा। विशेष करून सांगतो TV 9च्या माध्यमातून मराठा समाजाला की समन्वयकांनी अभ्यासकांनी सगळ्यात जास्त हुशार व्हा। सरकार तुमचा आपला सगळ्यांचा वापर करून आपल्या आपल्यात दुही निर्माण करतं हे समजून घ्या। आज नरेंद्र पाटला जो पश्चाताप आला आहे ते मराठ्यांच्या अभ्यासकांनी समन्वयकांनी समजून घ्या। असाच तुम्हाला सुद्धा पश्चाताप येणार। मग त्यावेळेस तुम्ही आम्हाला जर आता साथ नाही दिली तर आम्ही म्हणणार तुम्ही वेळेवर, आम्ही संकटात होतो मराठा समाज, त्यावेळेस तुम्ही आम्हाला साथ नाही दिली। तशी समाज समजून घ्या, साथ द्या। नरेंद्र पाटलांना जाहीरपणानं सांगतो, काही जरी झालं असेल तरी मी सोबत आहे, आपण त्याच्यावरती 100% तोडगा काढू, आपण राजीनामा देऊ नये। पण आता शेवटी त्यांचा विचार आहे, पण देऊच नाही हेच माझं मत आहे। पण महामंडळाचं वाटोळं केलं असा आरोप त्यांनी त्या एमडीवर केला आहे। विजयसिंह देशमुख त्या एमडीचं नाव आहे। तुम्ही मला व्यवस्थित सांगा काय कोणी वाटोळं केलं आणि कसं केलं, एमडीनं काय वाटोळं केलं आणि कसं केलं, आणि तुम्हाला सरकार काय करतंय त्याच्यावरती आपण चर्चा करून पुढचा मार्ग 100% काढू। काही गडबडीत तुम्ही जर एखादा निर्णय घेता तर समाजसुद्धा तुमच्यावर नाराज होईल की तुम्ही समाजाला काय झालं सांगितलंच नाही, डायरेक्टच राजीनामा द्यायला लागले। मग तुम्हीच दोषी आहेत का काय? नरेंद्र पाटीलच राजीनामा कसं काय दिला असंही होऊ शकतं। त्यामुळे समाज तुमच्या फेवरचा होण्याऐवजी विरोधात सुद्धा जाईल, नाराज होईल। विरोधात म्हणजे नाराज होईल। पण ते म्हणतायत की आता मी विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार देखील केलेली आहे एमडीच्या विरोधामध्ये। समाजाकडे तक्रार करा ना, समाज किती मोठा आहे। मी समाजाकडे तक्रार करतो, समाज ताकदीनं उभा राहतो। समाजाकडे तक्रार करा, ते आपले नाहीत म्हणूनच तुम्ही राजीनामा द्यायलात ना। तुम्ही समाजाला करा ना, सांगा। तुम्ही काल येणार होते, तुम्ही नाही आले, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या, पण राजीनामा नाही दिला पाहिजे।
या दौऱ्यामध्ये तुमची आणि त्यांची भेट होऊ शकते का? नाही मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही, त्यांनाच काय कधीच नाही, कोणाच नाही. संकटात सापडलेल्या मराठ्याला म्हणजे भला तो माझ्या विरोधात काम केलेलं असेल तरी मी साथ देतो. आणि हे मराठा समाजाला चांगला अनुभव आहे, समन्वयकाला पण आहे, अभ्यासकांना पण आहे आणि आता नरेंद्र पाटलांना सुद्धा आहे. त्यांना पुण्यापासून साथ देतो आहे मी. हां, पुण्यात त्यांनी सांगितल्यापासून की माझा छळ व्हायला लागला आहे, मला त्रास द्यायला लागले जाणून बुजून, तेव्हापासून त्यांच्यावरचं सगळं त्रास देणं बंद केलं आहे. आता काय त्यांनी सांगितलं पाहिजे, समाज म्हणून 100% ते समाजाचे म्हणून आम्ही उघडं नाही पडू द्या. त्यांना जसं वागत ते वागतील, पण आम्ही मात्र त्यांच्याशी स्वच्छच वागणार. फक्त त्यांनी राजीनामा देऊ नये असं तुमचं? मला वाटतं की राजीनामा देऊ नये, ते समाजाच्या हिताचं आहे. समाज म्हणून तुम्ही काहीतरी केलं असेल, कारण ते अनेक तराचे लोक आहेत ह्या दुनियात, त्यामुळे दिला नाही पाहिजे. पण आता ती शेवटी विचार त्यांचा आहे. एकूणच आपण पाहतोय की नरेंद्र पाटील यांनी राजीनामा दिला नाही पाहिजे, समाज त्यांच्या पाठीशी आहे असं जे मत आहे ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.